अरे वा आई हा कसली एवढी सकाळी सकाळी एक्साइटमेंट. अगं तेजू बघ ना, आपलं जुनं घर सुटलं, तशीच जुनी माणसं, तिथल्या चाली रीती सगळं किती मागे पडलं ना ग. आणि हे आता एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये राहायला आल्यापासून ना माणसं काय देव पण दुरावल्यासारखा वाटतो ग. आणि खूप वर्षापासून मनात इच्छा होती की मी वारीला जावं. हा 2-3 वेळा गेले, पण खूप वर्ष उलटून गेली ना ग त्याला. बऱ्याच वर्षात जमलेलं नाहीये. आणि आज बघ ना, असा किती छान योग आलाय ना. परबांकडे आपण विठ्ठलाचं दर्शन घेणार, वारकऱ्यांची सेवा करणार, असं मस्त प्रसन्न वाटतंय. आणि मला असं वाटतंय ना की विठू माऊलींनी स्वतःच मला बोलावून घेतलंय की माझ्या हातून त्यांची सेवा व्हावी म्हणून. आणि ह्यासाठी गौतम तुझेच आभार मानायला पाहिजे रे मी. माझे माझे कसले आभार. अरे गौतम, तुझ्यामुळेच तर आशू आमच्या आयुष्यात आली ना रे. नाही तर मला कुठे विठ्ठलाच्या पायाशी जायला मिळणार होतं. पण यु नो आजी, परबांकडे सगळ्याच गोष्टी एकदम मस्त सेलिब्रेट केल्या जातात. आणि अशा घरातली माणसं आहे ना, ते पण खूप संवेदनशील असतात. आणि जेव्हा एक अशी चांगली मुलगी आपल्या घरात येते ना, म्हणजे ती फक्त सून म्हणून येणार नाही, अरे ती आपल्या घराचं नशीब बनून येणार, भविष्य घडवणार, वातावरण बदलून टाकणार. काय गौतम, तिने यायच्या आधीच तुला बदलून टाकलेलं आहे. नाही तर तू काय नेहमी तो आपला तो काय कॉन्सर्ट आणि ब्रेड जॅम काय. जॅमिंग आजी जॅमिंग. आजकालची ही मुलं जॅमिंग सेशन्स करत असतात हो ना. हो रे, तेच ते. पण मला खरं सांग, पण असं कधी वाटलं होतं का की हाच गौतम अशा आषाढी एकादशी भजनाच्या कार्यक्रमाला जाईल, वारकऱ्यांची सेवा करायला स्वतःहून पुढाकार घेईल. मला तर ना हा सगळा विचार करूनच खूप आनंद झालाय. आशू आपल्या घरी यायच्या आधीच एवढे बदल होत आहेत. आता एकदा काय ती आपल्या घरी येईल ना, तेव्हा ती किती सुख घेऊन येईल हे विचार करूनच मला इतकं प्रसन्न वाटतंय ना. आई ऐक ना, अगं प्रत्येक घर वेगळं असतं, प्रत्येक घराची एक संस्कृती असते. आपल्या घरामध्ये काहीही संस्कृती नाहीये. नाही आपल्या घरामध्ये अजिबात संस्कार नाहीयेत. तेजू, संस्कृती म्हणजे मागचं जपून पुढे घेऊन जाणं, परक्यांची पुढे घेऊन जाणं नाही. आणि जय, आता तू पण विचार कर रे बाबा, तुझ्याकडे फारसा वेळ उरलेला नाहीये. तू पण आशू सारखी एखादी छान गुणी मुलगी शोधून काढ स्वतःसाठी. हो दादा, तसं पण सगळ्यांना तुझ्या लग्नाची घाई झालीच आहे. आणि मी पण आज विठ्ठलाकडे प्रार्थना करणार आहे की माझ्या जय दादाचं लग्न पण लवकरच होऊ दे. अरे अरे साधा लग्नाचा विषय काढला तरी हा एवढा चिडतो. वाटेल ती न्यूज कशी देऊ शकता तुम्ही? काय मिळतं तुम्हाला? तुमच्या या एका खोट्या बातमीमुळे लोकांच्या आयुष्याशी खेळता तुम्ही. नाही, तुम्ही खोटी बातमी छापलीत, पण बाकी चॅनल्स त्रास देतात ना मला. नाही नाही, मी तुमच्या एडिटरशी बोललोय. माफी ती तर पब्लिकली मागितली पाहिजे तुम्ही. पुन्हा असं काही दाखवण्याच्या आधी ना एकदा नीट माहिती घ्या. ओके? नॉनसेन्स. डोक्यात जातात त्या बायका. मी दूर राहण्याचा प्रयत्न करतो आणि हे असं खोट्या बातम्या छापतायत. अरे देवा विठ्ठला पांडुरंगा, कसं व्हायचं रे माझ्या जयचं? ते विठ्ठलाला पण नसेल माहिती. पण आजी मला सांग, खरंच ह्याला कोण भेटेल का ग? भेटेल रे. तुला माहितीये का गौतम, प्रत्येकासाठी आहे ना कुणी ना कुणीतरी बनलेलं असतंच आणि ते कधी ना कधी भेटणारच. आपल्या जयला आहे ना
रखमाईसारखी कोणीतरी भेटली पाहिजे. फटकळ बडबडी पण मनानं अगदी प्रेमळ. तिने आहे ना त्याच्या संसाराचा गाडा अगदी सुखाने आनंदाने पुढे घेऊन जायला पाहिजे. बरं चल, दादा गेला, सगळ्यात आधी रेडी झालेस आणि इकडे बडबड करत बसले. चल लवकर. अरे हो विसरलेच हा. त्याच्यात चल. नाही नाही, मला नाही हा वेळ. दर 1.5 दिवसांनी त्या परबाच्या घरी कुठल्याशा कार्यक्रमाला जाऊन बसायला लागलो ना तर खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीला ताळा लावावा लागेल. असू दे. बरं चल आजी, तू चल. बिंदू तू येतेस? तू मम्मी जा. चला चल चल. हो, सगळी तयारी झालीये, तुमचीच वाट बघतोय. हा हा, या 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 या. कुठे पोचले डबेवाले दादा? पोहोचतील, त्यांचाच फोन होता. प्रमिला ताई भानुजी या या या. बाय. नमस्कार. पाणी या, आहे. बसा, बसा. बसा ना बसा ना, या ना या ना. नमस्कार. या, या. कशी आहे? नमस्कार. प्रमिला ताई बाहेर सजावट खूप सुंदर झाली आहे. हो ना. हाय शरू, कशी आहेस? मी मस्त आजी. भानुजी चहा करू का कॉफी? मस्त आल्याचा चहा. मला चहा. आल्याचा चहा? काही चालेल. बापरे. चालेल ना. हा चहा घ्या. तेजस्विनी ताई नाही आल्या का? आईला जरा काम होतं. जाऊ देव, ती मुकली असं म्हणायचं. भानुआजी, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास असतो. आज आषाढी एकादशी निमित्त आपल्या घरामध्ये एक खास कार्यक्रम असतो. जे डबेवाले वारकरी आहेत ना, त्यांचं आपण घरामध्ये भजन ठेवतो. हे सगळे डबेवाले दादा आपले दिवसभर कष्ट करतात आणि जाताना येताना ना ते ट्रेनमध्ये भजन गातात. अहो, त्यांना कसं माहिती असेल? अरे त्या कुठे ट्रेननी प्रवास करतात? विसरलो मी. अहो, मी पण ट्रेननी प्रवास केलाय आणि ऐकून आहे, पण तुम्ही त्यांना जे बोलवलंय ना ते फारच छान केलंय. अहो, दरवर्षी येतात ही लोक आणि त्यांचा भजनाचा कार्यक्रम दरवर्षी असतो आणि त्यांची सेवा म्हणून आम्ही स्वतःच्या हाताने जेवण बनवतो आणि आज हे जेवण आपण सगळ्यांनी मिळून बनवायचंय. अरे वा, खूप छान. पण एवढंच आहे की मला ना तुमच्यासारखं खाली बसून नाही जमणार ते, पण मला जमेल तेवढी मदत करीन. काय ना, गुडघे दुखतात होतो थोडेसे अलीकडे. तुम्ही अजिबात काळजी करू नका भानुआजी, आम्ही आहोत ना. तुम्ही आहातच एवढे सुगरण, मग काय.